ते म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं. तसंच काही आपल्या चॅनलवर विस्मरणात गेलेल्या रेसिपीची सिरीज सुरू आहे. आज मी बनवलेली आहे भज्याची आमटी. खायला टेस्टी, बनवायला अगदी झटपट बनून तयार होते. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात अगोदर ना आपण आमटीची तयार करून घेऊ. आमटीची तयारीसाठी इथं भाजलेला एक कांदा, थोडंसं खोबरं, 20-25 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर, या सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्यात. आणि सोबतच याच्यात थोडंसं पाणी घालून याचं मिश्रण एकदम बारीकसर वाटून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये पाणी घालून छान असं याला मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं ह्याला फिरवून घेतलेलं आहे. आता आपण भज्याचं पीठ मळून घेणार आहोत. त्याच्यासाठी अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे. बारीक कोथिंबीर बारीकसर कोथिंबीर घेतलेली आहे कट करून. कोथिंबीर चांगली मूठ भरून घेतलेली आहे. सोबतच मी थोडेसे जिरे घालून घेतले. सोबतच छोटा अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला. आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत, ज्याच्यामध्ये मी घालून घेत आहे थोडीशी लाल चटणी, म्हणजे तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्या हिशोबाने घालू शकता. तसंच थोडीशी हळद पावडर. आणि ना या भाज्यामध्ये आपल्याला खायचा सोडा वगैरे घालायचा नाही. नुसतं आता चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून छान याला नॉर्मली जसं भज्याला पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घ्यायचं. तर इथं मी भज्याचं पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कोथिंबीर थोडी जास्तच घालायची, म्हणजे या भज्याला जी टेस्ट आहे ना ती खूप भारी येते. आणि आमटीमध्ये घातल्यानंतर छान तेल कडक गरम करून घ्यायचं या आणि मध्यम गॅसवर भज्याचा जी ते इथं हे भजे तळून घ्यायचे. आता भजे जे आहेत ते साईजमध्ये थोडे छोटे छोटेच बनवायचे. गोलसर आकारात असे छान हाताने भजे इथं कढाईमध्ये सोडून घ्यायचे. आणि मस्त गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर खरपूस लाल रंगावर भजी तळून घ्यायची. तर एकाच बॅचमध्ये मी सर्व भजी तळून घेतलेली होती. छान माझे इथं 20-25 भजे झालेले होते. तर आता तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथं हे भजे तळून घेतलेले आहेत. मस्त छान लालसर रंगावर आपली भजी तळून झालेली आहेत. तर लगेच आता आपल्याला आमटी बनवायला घ्यायची आहे. आमटी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली. कढाईमध्ये हवं तेवढं तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की लगेचच चिमूटभर जिरे घालून घ्यायचे. सोबतच 8-10 कढीपत्ते घालून घ्यायचे छोटे छोटे. आणि जो सुरुवातीला आपण मसाला मिक्सरमध्ये फिरून ठेवलेला होता कांद्याचा वगैरे, तो मसाला घालून घ्यायचा. छान 2-3 मिनिट तेलामध्ये हा मसाला परतून घ्यायचा. गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर ही सर्व प्रोसेस करून घ्यायची. ज्यावेळेस या मसाल्यातून तेल सेपरेट व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस याच्यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे, ज्याच्यामध्ये 1 चमचा काळं तिखट, 2 मध्यम साईजचे चमचे धना पावडर, थोडासा मटण मसाला आणि थोडासा गरम मसाला. मसाले ऑप्शनल आहेत सगळे, म्हणजे जो मसाला तुम्हाला आवडत असेल तो मसाला या आमटीला वापरला तरी चालेल. सोबतच आता तुम्हाला आमटी किती करायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी घालून घ्यायचं. ज्या भांड्यामध्ये आपण भज्याचं पीठ तयार करून घेतलं होतं त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून तेच भांडं इथं अगोदर हिसळून घालायचं, म्हणजे आमटीची जी गिरवी आहे ती छान बनते. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आमटीला एक उकळी येईपर्यंत वाट पाहायची.
आमटी उकळायला सुरुवात झाली की जी आपण भजी तळून ठेवलेली होती ती भजी आमटीमध्ये घालून घ्यायची. आणि भज्याला खायचा सोडा याच्यासाठी घालायचा नाही की भजे खुसखुशीत आणि जास्त फुगतात खायच्या सोड्याने. नॉर्मली भजे खायचे असतील तर ते चालतं, पण आमटीत आपल्याला भजी छान शिजवायचे आहेत. आमटीचा जो रस आहे तो सगळा भज्यामध्ये उतरवायचा आहे. म्हणून आपल्याला ही भजी बिना सोड्याचीच तळायची, म्हणजे लई जास्त अशी फुगत नाहीत आणि गिळगिळ म्हणतो ना आपण तशी होत नाहीत. आणि हे भजी छान 5-7 मिनिट आमटीत शिजून घ्यायची. आमटी 5-6 मिनिटानंतर रशी उतरायला ठेवून द्यायची. तुम्ही पाहू शकता किती मस्त छान जबरदस्त अशी आपली इथं भज्याची आमटी तयार झालेली आहे. पाहता क्षणी खायचं मन होईल अशी आपली ही आमटी आहे. आमटीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करूनच जा.